आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आपण पुण्यातली SSMS जी कॉलेज आहे तर तिथे आहोत आणि इथला माझा मागचा जर पुतळा बघितला तर या पुतळ्याला आता पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि जगातला पहिला अश्वारूढ पुतळा म्हणून सुद्धा खरं तर हा पुतळा जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो ओळखला जातो। पुण्यातलं जे SSPMS स्कूल आहे तर या स्कूलच्या आवारात हा पुतळा आहे आणि हा ऐतिहासिक या पुतळ्याला बरंच महत्त्व आहे आणि त्यामुळेच आज आपण या पुतळ्याच्या परिसरात येऊन तुम्हाला हा सगळा पुतळ्याचा हे दाखवणार आहोत आणि त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा आपण आढावा घेणार आहोत। खरं तर ह्या पुतळ्याचं अनावरण जर आपण बघितलं तर 16 जून 1928 मध्ये झालं होतं। मुंबईचे जेव्हा प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर होते लेल्सी विल्सन तर त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं आणि हा पुतळा जो आहे तो शिल्पकार विनायक पांडुरंग करमकर यांनी साकारलेला आहे। हा पुतळा पूर्णपणे ब्रॉन्झमधून बनवलेला आहे आणि याची उंची जवळपास 13 फूट इतकी आहे, 13 फूट पॉइंट 5 आणि लांबी जी आहे ती सुद्धा 13 फूट पर्यंतची आहे। रुंदी जर आपण बघितली याची तर ती रुंदी सुद्धा साधारण 3 ते 3.5 फुटाची आहे। आज हा जो पुतळा आहे तर या पुतळ्याच्या चौथऱ्यावर महत्त्वाचे प्रसंग जे आहेत ते ब्रॉन्झमध्ये स्वीकारलेले आहेत आणि आज सकाळी इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। आपण इकडे जर बघितलं तर बॉम्ब स्क्वॉड पथक आहे, शोधक आणि नाशक आणि त्यांच्याकडून सुद्धा आता हा आझाद नावाचा जो डॉग आहे डॉग स्क्वॉड मधला तर तो आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला इथे आपण बघितलं तर तो सुद्धा या महाराजांना आपण बघतो की कशा पद्धतीने इथे मुजरा केला जाणार आहे। आझाद नाव आहे डॉग स्क्वॉडचे जे पथक आहे त्यामधला हा आझाद नावाचा श्वान आहे आणि या श्वानाकडून सुद्धा आता अभिवादन केलं गेलेलं आहे। आपण बघितलं की जेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि तेव्हा बॉम्ब शोधक नाशक पथक जे आहे ते दरवेळी पुण्यातल्या बऱ्याच कार्यक्रमांना आणलं जातं आणि अशाच पद्धतीची गर्दी आज पुण्यातील या मुख्य रस्त्यांवर होतीये। त्यामुळे डॉग स्क्वॉड जे आहे ते सुद्धा पूर्णपणे आपल्याला इकडे सज्ज झालेलं पाहायला मिळतंय। खरं तर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे पथक जी आहेत ती नेहमीच आपल्याला काम करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आज सुद्धा हे पथक पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हा जो पुतळा आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे। याची इतिहास खूप महत्त्वाचा आहे। राजर्षी शाहू महाराज जे आहेत तर त्यांच्या हस्ते सुद्धा इथे आपण बघितलं तर या पुतळ्याला हार घालण्यात आला होता। हत्तीवर बसून या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तर त्याला हार घालण्यात आला होता आणि याबाबतची अजून माहिती बघितली तर प्रिन्स ऑफ वेल्सची उपस्थिती सुद्धा या स्मारकाचं भूमिपूजन केलं तेव्हा होती। इंग्लंडचे जे युवराज आहेत प्रिन्स एडवर्ड तर त्यांना आठवे तर यांनी सुद्धा या भूमिपूजनाच्या वेळी इथे उपस्थिती लावली होती। रेल्वेने प्रवास करत हा पुतळा इकडे आणण्यात आला होता आणि त्यानंतर पहिले मुंबईत आणला गेला आणि मुंबईमधून मग हा पुतळा पुण्यामध्ये आणण्यात आला। अशा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी खरं तर आहेत। पुण्याच्या वैभवात जर भर घालणारा एक महत्त्वाचा पुतळा म्हणलं तर हा या सुद्धा पुतळ्याचा समावेश होतो। जवळपास आता पुढच्या वर्षी 100 वर्ष या महाराजांच्या पुतळ्याला पूर्ण होणार आहेत आणि यामुळे अतिशय महत्त्वाचा हा पुतळा मानला जातो। आता सुद्धा डॉग स्क्वॉड जे आहे तर त्यांच्याकडून इकडे सगळी पाहणी केली जाते कारण की मोठी गर्दी या संपूर्ण परिसरात होते आणि त्यामुळेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे डॉग स्क्वॉडचं पथक जे आहे तर ते सुद्धा इथे आलेलं पाहायला मिळते। BDDS म्हणजे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक जे आहे ते सुद्धा या संपूर्ण परिसरात आलेलं पाहायला मिळतंय कारण याआधी सुद्धा एकदा शनिवार वाड्याला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती आणि हे सगळं बघून या भागात जर काही मोठा कार्यक्रम असेल तर या कार्यक्रमाच्या वेळी अशा प्रकारे हे केलं जातं, पथकं बोलवली जातात आणि ही पथकं जी आहेत तर ती बोलवली जातात आणि सुरक्षा व्यवस्था जी आहे ती इथली व्यवस्थित केली जाते। यासोबतच पोलिसांचा बंदोबस्त असेल आणि विविध बंदोबस्त जे असतील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तर हे पण आपल्याला या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अजय गंगुडेसह मोना येनपुरे, सिविक मिरर।